दीपं नमस्तुते शम्भुकर्त कल्याणमस्तु संपदा शत्रुबुद्धि विनाशं दीपज्योति नमस्तुते ॐ एते चन्दनलेपं समर्पयामि कुम्भं च समर्पयामि ॐ हरितकुम्भं समर्पयामि ॐ एते अक्षतां समर्पयामि हरि ओम दीपज्योति परब्रह्म दीपज्योति जनार्दनं दीपत्वमय पापदीपं नमस्ते शम्भुकर्तु कल्याणमस्तु संपदा शत्रुबुद्धि विनाशं च दीपज्योति नमस्तुते हरि ओम दीपज्योतिरन्तर्वेदाय नमः आदारशिरन्दर्नाय यो नमो नमः दीपज्योतिरन्तर्वेदानमस्तु शुभकल्याणसुभेभ्यो नमः आदियोगेभ्यो यो नमः आदियोगकल्याणसो ओम ज्योतिरन्तर्वेदायभ्यो नमो नमः ॐ देवी मादेषु मानावतानि मानान् समर्पयामि ॐ एतिभ्यो नमः आदियोगनाभ्यो नमः ॐ स्वतेन इन्द्र द्रवस्रवाः स्वतेन पूषा विश्ववेद स्वतेन नक्षत्र अर्कणे स्वतेन बृहस्पति ददातु ॐ एते चन्दं देवं समर्पयामि कुकुन्दं समर्पयामि तो डोज के चालू बता ॐ आदावृतभ्यो नमः आदेभ्यो कल्याणमस्तु ॐ एतिभ्यो नमः हारणवरन्त विश्ववेदायन्त आदिगुणो कल्याणसम्पदा विश्ववेदाय नमः एतिभ्यो कल्याणमस्तु एतिभ्यं विश्ववेदाय नमः कल्याणसम्पदरुषोभ्यो नमः ॐ आदावरुणिन्द शुभकल्याणभ्यो दीपभ्यो नमः यदि दत्तभ्यो नमः मालादि मालावतानि पुष्पमाला पुष्पतदा समर्पयामि ॐ मालादि मालावतानि पुष्पमाला पुष्पतदा समर्पयामि ॐ आदावृतकल्याणसम्पदा एतिभ्यो नमः आदिगुणकल्याणमन्तभ्यो नमो नमः
संत भगवान बाबा की जय। श्री संत भगवान बाबा की जय। बोलो भारत माता की जय वंदे।
या ठिकाणी या मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी वेळ करून आलेले सर्व आदरणीय सर्व मान्यवरांचं आमच्या श्री संत भगवान बाबा संगीत संचातर्फे हार्दिक स्वागत. धन्यवाद. या ठिकाणी श्री संत भगवान बाबा यांच्या चरणाला 2 लाईनी अर्पण करत आहे. लक्षात ठेवा. आयोजित केला आहे. तसेच या कार्यक्रमाची रूपरेखा म्हणून आणि या कार्यक्रमातून एक समाजाला
उद्देश द्यावा म्हणून काही आमच्या समाजसुधारकांनी तिथे काही विषय ठेवलेला आहे. कृपया आमंत्रित व्यक्तींनी या विषयावर आपला विचार मांडावा, आपले मनोगत व्यक्त करावे व हा कार्यक्रम वंजारी समाज एकता म्हणून ठेवण्यात आला व या कार्यक्रमाची रूपरेखा आहे समाजामध्ये जे घडत आहे ते असं घडू नये म्हणून 18 वर्षाच्या वरील जे वय आहे त्या मुलींचंच लग्न करावं म्हणून असा एक एजेंडा म्हणून किंवा एक असं एक मनोगत म्हणून व्यक्त केलेलं आहे. व त्यानंतर आहे अनाथ मुलींच्या लग्नासाठी सहायता व समाजामध्ये महिलांचं आगमन त्यांनी पण समोर येऊन आपलं समाजकार्य असो किंवा कुठल्याही कार्यामध्ये समोर यावं म्हणून हा एक उद्देश व तसंच मुलींच्या शिक्षणासाठी व त्यांना प्रोत्साहन देणे व एज्युकेशन हेल्पलाईन म्हणून म्हणजे शिक्षणासाठी निधी व त्याला महत्त्व देणं. तसेच आजकाल बरेच प्रेमविवाह होत आहेत म्हणून लव जिहादवर म्हणजे याचा पण हा विषय आहे व सर्वांनी भगवान बाबा जयंतीच्या निमित्त सर्व वंजारी समाजाने आपापल्या गावामध्ये ध्वजारोहण करावं त्या दिवशी व समाजाची एकता असावी व वंजारी समाज सहायता निधी वंजारी समाज एमर्जन्सी फंड म्हणून असं काहीतरी या समाजाने सर्व एक एजेंडा ठेवला आहे व हा विषय ठेवला आहे व या विषयावर आपल्याला बोलायचं आहे. कृपया आमंत्रित व्यक्तींनी या विषयावर बोलावं अशी काल बसलेल्या सर्व आमच्या समाज बांधवांनी हा विषय मांडला व याच्यावर चर्चा करावी म्हणून हा ठेवलेला आहे. व तसेच त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमचे मारुती पाटील डोंगरे यांच्या अध्यक्षतेमध्ये इंद्रेलीमध्येच हा कार्यक्रम ठेवायचा आहे म्हणून बऱ्याच जागून हा संदेश आल्यामुळे हा समाचार आल्यामुळे हा कार्यक्रम इथे ठेवण्यात आला व या कार्यक्रमाची लंचच्या नंतर म्हणजे दुपारच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांचा सन्मान येणार आहे. जे विदेशामध्ये शिकत आहेत किंवा विदेशात राहत आहेत अशा मुलामुलींचा किंवा व्यक्तींचा सन्मान, डॉक्टर, अध्यापक, वकील व बँकमध्ये कार्यरत किंवा वन विभागात कार्यरत, आबकारी विभागात कार्यरत, आयकर विभागात कार्यरत, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, पोस्ट खात्यात, रेल्वे डिपार्टमेंट किंवा हेल्थ डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट, इंडियन आर्मी एक्सी, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट, रेडिओ डिपार्टमेंट, इलेक्ट्रिक डिपार्टमेंट, RTC डिपार्टमेंट म्हणजे असं ज्याही विभागामध्ये कार्यरत आहेत आमचे मान्यवर त्या सर्वांचा इथे सत्कार करण्यात येईल. तोपर्यंत आमंत्रित व्यक्तींनी इथे येऊन आपले मनोगत व्यक्त करावे व सर्वात प्रथम कार्यक्रमाची रूपरेखा अशी आहे. ज्योत प्रज्वलित करण्यात येईल. श्री मारुती महाराज गीते, इंद्रवेल्ली, सोपान महाराज केंद्रे व कैलास जायभाई जे आमचे भगवानगडाचे उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या भावाला कृष्णा जायभाईला नेमणूक करत आहेत 2026 पासून म्हणून त्यांच्या पण हस्ते हा कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे असं आमच्या समाजाचं म्हणणं आहे किंवा इंद्रियवाल्यांचं म्हणणं आहे. व कोणीही राग मारू नये म्हणून ते स्टेज कार्यक्रम ठेवला नाही, कृपया क्षमा असावी. कारण स्टेज कार्यक्रमामध्ये बऱ्याच काही अडचणी निर्माण होत आहेत म्हणून हा स्टेज कार्यक्रम ठेवला नाही. त्यामुळे आमच्या इंद्रियवाल्याकडून आम्ही क्षमा मागतो कारण इथे स्टेजवर कुणालाही बसण्याचा अधिकार दिलेला नाही. फक्त इथे ज्यांचा सन्मान आहे तो व्यक्ती व त्यांचा सन्मान होईल. आमचे वरिष्ठ नागरिकांचा सन्मान पण याच्यामध्ये सामील आहे. जे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांचा पण सन्मान इथे सामील आहे. अशा प्रकारे कार्यक्रमाची रूपरेखा आहे व एक 5 मिनिटानंतर आपल्या कार्यक्रमाला आपण लगेच सुरुवात करू. तोपर्यंत जरा विश्रांती. नमस्कार.
हा काय या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करूया. व सर्वप्रथम मारुती महाराज गीते इंद्रवेली, केंद्रीय सोपान महाराज देवापूर, कैलास जायभाई, रामू पाटील चाकूर, राणा ताडे हातूर, मंडळ राहूर व मारुती पाटील डोंगरे यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. कृपया ताबडतोब येईल. बोलो भारत माता की. हा बसून घ्या. यांचा सन्मान आमचे युवा नेतृत्व गजानन केंद्रे हे करतील. कृपया मारुती डोंगरे यांनी स्टेजवर या. यानंतर गोपीनाथ गिरगे, कृपया गोपीनाथरावजी गिरगे त्यांनी स्टेजवर यावं. यांचा सन्मान आम्ही विष्णुकांतराव मुंडे विश्वभरातील नागरिक होते जैनो यांचा सन्मान बाळा सरकू नको. बाबू मुंडे. बाबू मुंडे यानंतर मोहन महादेवराव मुंडे राहणार विंडापल्ली, कृपया ते उपस्थिती दाखवते त्या निश्चितकडे यावं. श्रीमान दिलीपराव केशवराव केंद्रे राहणार आदिलाबाद यांचं नाव घेतलं होतं. ते आता आले. कृपया त्यांनी स्टेजकडे यावं व आपला सन्मान स्वीकारावा. यांचा सन्मान नागर गोजे, विश्वंभररावजी राहणार जैनू यांचा सन्मान पण झाला. तो आहे ना बाबू केंद्र म्हणलं तो मामा फट केला. नंतर काय झालं उगाच मामा भगवान बाबाचं मंदिर बांधल्यामुळं श्री रवी गीते यांचा सन्मान आमचे युवा कार्यकर्ता संतोष केंद्रे राहणार उठलो हे करते. कृपया त्या स्टेजवर यावं. विचार व्यक्त करावे. त्यासाठी सर्वप्रथम